नमस्कार, प्रियांकाज फूड ट्रॅकमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे चिकन कोरमा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन घेतलं आहे. तुम्ही इथे बोनलेस चिकनचा पण वापर करू शकता. सगळ्यात आधी मी इथे चिकनला मीठ आणि लिंबू लावून घेणार आहे. त्यासाठी मी इथे चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा लिंबू पिळून घेतला आहे आणि 1 टेबलस्पून लसूण अद्रकची पेस्ट घेतली आहे. आणि आता हे मी चांगलं चिकनला चोळून घेणार आहे. आणि आता 5 ते 10 मिनिटांसाठी हे चिकन मी असंच मॅरिनेट करायला ठेवून देणार आहे. आता आपण इथे बाकीचं लागणारं साहित्य बघूया. इथे मी 3 मोठे कांदे असे उभे चिरून घेतले आहेत. 2 कांद्यांची अशी बारीक पेस्ट केली आहे. 10 ते 12 बदाम घेतले आहेत. तुम्ही इथे काजूचा पण वापर करू शकता. 3 टेबलस्पून लसूण अद्रकची पेस्ट घेतली आहे. 1 टेबलस्पून हिरव्या वेलचीची पूड घेतली आहे. ह्यामुळे खूप रॉयल टेस्ट येते कुरम्याला, त्यामुळे हिरव्या वेलचीचा वापर नक्की करा. आता मी फोडणीसाठी खडा मसाला काढून घेते. इथे मी 4 लवंग घेतले आहेत, 3 ते 4 तेजपत्ता, 1 मसाला वेलची आणि 4 हिरवी वेलची आणि अर्धा टीस्पून काळी मिरी घेतली आहे. आता मी कुरम्यामध्ये टाकायला दहीचं मिश्रण तयार करून घेते. त्यासाठी मी इथे दह्यामध्ये 2 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची आणि 1 टेबलस्पून तिखटवाली लाल मिरची पावडर टाकून घेतली. तिखटाचं प्रमाण तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता. 1 टेबलस्पून हळद टाकली, 2 टेबलस्पून धणे पावडर टाकली, हाफ टेबलस्पून रोज जिरा पावडर, 1 टेबलस्पून गरम मसाला आणि 1 टेबलस्पून लसूण अद्रकची पेस्ट. आता मी हे सगळं मिश्रण चांगले एकजीव करून बाजूला ठेवणार आहे. आता मी सगळ्यात आधी जो उभा चिरून ठेवलेला कांदा होता तो फ्राय करून घेणार आहे. त्यासाठी मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि थोडा थोडा करून हा सगळा कांदा मी फ्राय करून घेणार आहे. इथे मी गॅसची फ्लेम मीडियम टू लोवर ठेवली आहे. असा सतत हलवत हलवत आपल्याला हा कांदा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. हे बघा, कांदा पण आता चांगला माझा भाजून झालाय. आता मी ह्याला काढून घेते. असं एका टिश्यू पेपरवरती आपल्याला काढून घ्यायचं आहे, म्हणजे त्यातलं सगळं तेल ऑब्झर्व होतं. आणि असंच आता मी सगळा कांदा भाजून घेणार आहे. अशा प्रकारे हा मी सगळा कांदा भाजून घेतला आणि आता मी हा थंड करून घेते. कांदा पण चांगला पूर्णपणे थंड झालाय. आता मी हा कांदा आणि बदाम ह्यांची बारीक पावडर तयार करून घेते. हे बघा, अशी मी बारीक पावडर तयार करून घेतली आणि आता आपण फोडणीला सुरुवात करूया. इथे मी ज्या तेलामध्ये कांदा फ्राय करून घेतला होता त्याच तेलामध्ये मी फोडणी करून घेणार आहे. सगळ्यात आधी मी जे खडे मसाले काढून घेतले होते ते टाकले, कांद्याची पेस्ट टाकली आणि आता ही पेस्ट पण मी चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे. आता मी 1 टेबलस्पून वेलची पावडर टाकली. वेलची पावडरचा पण खूप छान सुगंध येतो या कुरम्याला. आणि आता मी हे चांगलं मिक्स करून घेते. कांदा पण चांगला परतून झालाय आणि चांगलं तेल सुटलंय. आता मी यात लसूण अद्रकची पेस्ट टाकून घेते आणि आता ही पेस्ट पण मी चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे. हे बघा, इथे आपला हा चांगला मसाला परतून झालाय. आता मी ह्याच्यामध्ये चिकन टाकून घेते आणि आता हे चिकन पण मी चांगलं 5 ते 10 मिनिटांसाठी तेलावरती चांगलं परतून घेणार आहे. हे बघा, चिकन पण मी 10 मिनिटांसाठी तरी चांगलं तेलावरती हलवून हलवून परतून घेतलं. हे बघा, चिकनचा पण चांगला रंग बदललाय. आणि आता ह्यात जे दह्याचं मिश्रण तयार केलं होतं ते मिश्रण मी घालून घेते आणि आता हे मिश्रण पण मी चांगलं चिकन बरोबर चांगलं एकजीव करून घेणार आहे. आता हे चिकन पण मी या मसाल्याबरोबर 5 ते 7 मिनिटांसाठी तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेणार आहे. कारण आपण ह्याच्यामध्ये दही टाकलं आहे आणि ते दही फाटू शकतं, त्यामुळे सतत हलवत हलवत आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचं आहे. मसाल्याला पण चांगलं तेल सुटलं आहे. आता मी झाकणी झाकून 5 ते 7 मिनिटांसाठी आता हे चिकन शिजवून घेणार आहे. हे बघा, मसाला पण आपला चिकन बरोबर चांगला एकजीव झालाय, चांगलं तेल सुटलंय आणि आता मी हे पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेते. आणि आता ह्यात मी कांद्याची आणि बदामाची जी आपण पावडर तयार केली होती ती घालून घेते आणि आता पुन्हा एकदा मी हे सगळं चांगलं मिक्स करून घेते. आणि आता ह्यात मी गरजेप्रमाणे पाणी घालून घेणार आहे आणि आता पुन्हा चांगलं हे मिक्स करून ह्याच्यावरती झाकणी झाकून चिकन शिजेपर्यंत शिजवून घेणार आहे. हे बघा, इथे हा आपला चिकन कोरमा तयार झालाय. आता मी ह्याच्यामध्ये थोडीशी वेलची पूड, थोडासा गरम मसाला आणि 1 टेबलस्पून केवडा वॉटर टाकून
चांगलं मिक्स करून घेते आणि असा हा आपला चिकन कोरमा तयार आहे. आणि आता मी ह्याला सर्व करून घेते. तुम्ही पण असा हा चिकन कोरमा नक्की करून बघा.